नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने दुमदुमली संत नगरी. प्रगट दिनासाठी मंदिर रात्रभर राहणार खुले. भक्तीचा महाकुंभ. श्री गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनासाठी लाखो भाविक शेगावात दाखल. गजानन नामाच्या गजरात अकोलेकर शेगावी. संत श्रेष्ठांच्या दर्शनाची लागलीसे आस. भक्तीच्या वाटेवर भाविकांचा महासागर. मंदिर सजावटीच्या फुलांच्या मागणीत झाली वाढ. हार, सजावटी फुलांचे दर मात्र एका दिवसासाठी महागले. शहरातील फुल विक्रेत्यांकडे गुलाबाची कमतरता, तरीही खरेदीदारांची गर्दी. प्रेमाचा रंग महागला. रोज डेला गुलाबाच्या दरवाढीचा फटका. अमरावतीत आता तक्रारींना मिळणार थेट न्याय. पोलीस आयुक्तांचा जनता दरबार झाला आता सुरू. आता सविस्तर बातम्या. श्री संत गजानन महाराज शेगावच्या वतीने श्रींच्या 148वा प्रगट दिन उत्सवाकरिता श्रींचे मंदिर दर्शनासाठी 2 दिवस रात्रंदिवस खुले राहणार आहे. यामुळे भाविक भक्तांना श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीचा पांडुरंग श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिन उत्सवाचा सोहळा रविवारी शेगावात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण संतनगरी दुमदुमली असून या मंगल प्रसंगी भाविकांची पावले समाधी मंदिराकडे वळत आहेत. भाविकांची ही अतूट श्रद्धा लक्षात घेता श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 आणि 8 फेब्रुवारी असे सलग 2 दिवस श्रींचे मंदिर दर्शनासाठी अहोरात्र म्हणजेच 24 तास उघडे राहणार आहे, जेणेकरून प्रत्येक भक्ताला महाराजांच्या चरणी लीन होता येईल. शेगावच्या या पुण्यनगरीत गेल्या 7 दिवसांपासून श्रींचा प्रगट दिन महोत्सवाचा चैतन्यमय सोहळा सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अखंड नामस्मरण, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी अवघी नगरी भक्तिरसात न्हावून निघाली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो भजनी दिंड्या आणि वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात शेगावात दाखल झाले आहेत. श्रींच्या दर्शनासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन संस्थानने 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रात्री उशिरा येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे मंगल दर्शन घेता येईल आणि त्यानंतर तृप्त मनाने महाप्रसाद घेऊन आपल्या गावी परतता येईल. पिण्याचे पाणी, दर्शनाची शिस्तबद्ध रांगा आणि महाप्रसादासाठी संस्थानचे शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देत आहेत. या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन भक्तांनी शिस्तीत दर्शन घ्यावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन सोहळ्याचे वेध लागताच अवघ्या अकोला जिल्हा आता भक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. मनामध्ये श्रींच्या दर्शनाची तीव्र आस घेऊन अकोला शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक आता संतनगरी शेगावकडे निघाले आहेत. आज शनिवारी सकाळपासूनच अकोला शेगाव मार्गावर भक्तांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत असून गणगण गणात बोतेच्या जयघोषाने हा संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला आहे. रात्रभर ही गर्दी कायम राहणार असून भक्तीचा एक अनोखा संगम या मार्गावर पाहायला मिळत आहे. शेगावच्या पायीवारीचा हा प्रवास केवळ शारीरिक कष्ट नाही, तर तो आत्मिक सुखाचा सोहळा आहे. अकोल्यातून निघणाऱ्या या भाविकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी फराळ, चहापाणी आणि आरोग्य सुविधांची मोठी व्यवस्था सेवाभावी संस्थांकडून करण्यात आली आहे. या वारीमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील भक्त अणवाणी पायांनी गजानन नामाचा जप करत पुढे जात आहेत. प्रगट दिनी महाराजांचे दर्शन व्हावे यासारखे दुसरे कोणतेही मोठे भाग्य नाही, अशी भावना या भक्तांच्या डोळ्यात आणि शब्दात उमटत आहे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व काही विसरून गेलो आहोत, असे भाविकांनी आरआरसी नेटवर्कशी बोलताना सांगितले. ओठी महाराजांचे नाव घेऊन निघालेल्या या मांदियाडीमुळे अकोला शेगाव रस्ता एखाद्या भक्ती मार्गासारखा भासत आहे. अजंदावरून तर पैदलच
कोणतं वर्ष आहे तुमचं सध्या? बाबा आमच्या वाऱ्या चालूच येतात असे पैदलच्या चालूच येतात. म्हणजे किती 12 वर्ष झाले महिन्याच्या तुम्हाला? लय वर्ष झाले. इतकी जिंदगानी झाली, इतकी वय झाली मायाली. आणि तो पोराचा पगार होता की त्यानं असं केलं की बुवा गजानन महाराजले पहिला पगार पोराचा देऊन टाकू. हम्म. तो म्हातारा माणूस आला, एक माणूस लुटारे आला टाका लागतात माझ्या पोराच्या पगाराचे. हम्म. तर तो म्हणे मी टाकून येतो, अतिच बसा म्हणे. मग गजानन महाराज तो गेला पैसे घेऊन आणि हालय वारकोड बसला म्हातारा. हम्म. म्हणे अजून माणूस आला नाही, बसला तक्त. गजानन महाराज आले, आबाजी काऊन बसले म्हणे बा ते पैसे टाकायला नेले त्या माणसानं, हम्म. पैसे टाकून मला अंगारा घेऊन येते. हम्म. काही अंगारा गिंगारा नाही म्हणे, चला मी तुम्हाला दाखवतो. त्याला 5-5 नेलं आणि त्या माणसाजवळ गेले. म्हणत हा माणूस होय का? हो म्हणे, यानंच आणले पैसे. का रे म्हणत पैसे कुठे आहे? गजानन महाराज म्हणत माझ्याजवळच आहे. मग इकडे कुकडे आला म्हणत पैसे घेऊन. मग याचे पैसे पेटी इकडे आहे का म्हणे. मग ते पैसे घेतले त्या गजानन महाराज त्या म्हाताऱ्याजवळ दिले, त्याचा हात धरून मंदिरात नेलं आणि बाबा गायब झाले. 30 वर्ष झाले. 30 वर्ष? सोबत होता 20 वर्षापासून. अच्छा. डॅक्टर ते शेगाव. बस आम्ही 4-5 वाजता निघतो, 12-1 वाजता पोहोचतो आम्ही. शेगावला दर गुरुवारी जातो, पण पैदल वारी फक्त प्रकट दिनाच्या दिवशी. तर आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्हाला? मला 21-22 वर्ष झाले. माझी 4थी वारी आहे. अरे बापरे. अकोला टू शेगाव. अनुभूती म्हणजे असं वाटते की गजानन महाराज आपल्या सोबत आहेत, हिंमत राहते आणि आम्ही विशेष म्हणजे एन्जॉय करत जातो सगळ्या गोष्टींचं. म्हणजे लोकांशी पण संवाद साधत जाताना, त्याच्यानंतर खाणेपिणे मजा करत जातो, गजानन महाराजांचा गजर करत जातो. पहिल्या वेळेस तर असं झालं की आम्ही एक दिवस आधी अजून निघालो, तेव्हा तर सुखसुकाट होता. तो अनुभव खूप वेगळा होता. त्यानंतर मग आता हे असं आदल्याच दिवशी जाणं म्हणजे हा वेगळा अनुभव आहे. म्हणजे जाणं. आणि आमच्यामध्ये तशी 2-4 जणांची तो ही 5वी-6वी वारी आहे, पण या एक जी आहे यांची 22वी-23वी वारी आहे पायी. जवळपास नाही 25वी. अरे बापरे, सिल्वर जुबली होता इथं तर. माऊलीच्या नावाने. माझा पण खूप छान अनुभव आहे. ह्या सगळ्या मैत्रिणी आहे म्हणून माझी पण यांच्यासोबत वारी होते. म्हणजे पदोपदी महाराज सोबत आहेत, असं कुठलं काही काम अडत नाही, कुठलंच म्हणजे कुठल्याही मुश्किल मध्ये ते बोट धरून चालवतात. निघून जाते त्यांच्या नावाने. 3ऱ्या वर्गातली मुलगी सुद्धा पैदल शेगावला चालली आहे. तुला घरी सांगितलं की चला लागते की तू स्वतः तयार झालीस? मी स्वतः तयार झाली. आधी नाही म्हटलं, मग तयार झाली. 2 वर्षापासून ही मुलगी पैदल वारी करत आहे दर प्रगट दिनाच्या निमित्ताने. श्रीच्या दर्शनाची आस लागलेली आहे. लवकरात लवकर आम्हाला शेगावला पोहोचून श्रीचे दर्शन घ्यायचे. मी गोकुळ सुभाषराव महल्ले, शेलू महल्ले, पैदल वारीसाठी निघालो आहोत. रात्री 3 वाजता. आमच्यासाठी ऊन वगैरे हे काही नाही आहे. आम्हाला फक्त श्रीच्या दर्शनाची आस लागलेली आहे. आम्ही सकाळी 3 वाजतापासून कंटिन्यू चालत आहोत. आम्हाला शेगावला पोहोचायचं आहे श्रीच्या दर्शनासाठी. गजानन महाराज की जय. मी वसंत खपाटे 5 वर्षाला राज्यातून पैदल वारी करत आहोत. शेगाव संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी आणि पूजा अर्चनेसाठी देशभरातून भक्त शेगावात दाखल होत आहेत. भाविकांच्या या वाढत्या गर्दीचा थेट परिणाम फुलांच्या बाजारात दिसून येत आहे. हार आणि फुलांची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी हारांच्या किमतीलाही मोठी वाढ झाली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांचा प्रगट दिन 8 तारखेला आहे. सर्व भक्तगण हा उत्सव मोठ्या उत्साहात, हर्षोल्लासात आणि भक्तिभावाने साजरा करत आहेत. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून शेगाव, अकोला यासह परिसरातील फुलांच्या बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळत आहे. फुल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम हारांच्या किमतीवर झाला आहे. साधे हार जिथे 150 रुपयांपासून सुरू होत आहेत, तिथेच मोठ्या आणि आकर्षक सजावटीच्या हारांच्या किमती 150 रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. भाविक मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने महाराजांना पुष्पांजली अर्पण करत आहेत. प्रगट दिनानिमित्त सर्वच भक्त भक्ती आणि आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. आजपासून व्हॅलेंटाईन डे वीक सुरू झाला आहे आणि पहिलाच दिवस हा रोज डे होता. त्यामुळे फूल विक्रेत्यांकडे विशेषतः लाल आणि पिंक रोजची मागणी वाढली होती. मागणी वाढली तर भाव देखील वाढले. प्रेमाला मोल नसते, मग काय 50 रुपयांचा गुलाब खरेदी करणारे होतेच ना. आजपासून प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकला उत्साहात सुरुवात झाली आहे. या आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणजे रोज डे.
मात्र यंदा प्रियकर प्रियसीच्या या लाडक्या फुलाला महागाईचा चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय. शहरातील बाजारपेठांमध्ये आज गुलाबाच्या फुलांची मोठी कमतरता भासत होती. मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्याने गुलाबाचे भाव गगनाला भिडले आहेत. जो गुलाब एरवी 10 ते 20 रुपयांना मिळायचा तोच आज चक्क 50 रुपये प्रति नग दराने विकला जात आहे. विशेषतः लाल आणि गुलाबी गुलाबांना तरुणांकडून मोठी पसंती मिळते. पण म्हणतात ना, प्रेमाला मोल नसतं. त्यामुळेच की काय, खिशाला कात्री लागत असली तरी आपल्या खास व्यक्तीला देण्यासाठी 50 रुपयांचा गुलाब खरेदी करताना प्रेमी युगलांचे पाय मागे हटत नसल्याचे आज पाहायला मिळाले. आज रोज डे असल्यामुळे गुलाबाचे रेट वाढलेले आहे आणि जास्त तर डच गुलाबाला जास्त मागणी आहे आणि परत उद्याचा प्रकट दिन असल्यामुळे साध्या झेंडू, शेवंती या फुलांच्या आणि हारांना खूप मागणी असते. त्याचे पण भाव वाढलेले आहेत. ग्राहकांचा चांगला जोर दिसत आहे दरवर्षीपेक्षा. वाशिम जिल्ह्यातील एका माजी सैनिकांच्या मुलीचा मानसिक छळ करून तिच्याकडे शरीर सुखाची आणि पैशाची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या सुपरवायझर वाशिम शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश पिंपळकर असं या सुपरवायझरचं नाव असून या घटनेमुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार ती माजी सैनिकाची मुलगी असून महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडे तिने नोकरीसाठी अर्ज केला होता. सर्व कागदपत्र आणि पात्रता असूनही वारंवार त्या कागदपत्रात त्रुटी काढून तिचा मानसिक छळ केला आणि त्रुटी पूर्ण केल्यावर 40,000 रुपयांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यावर माजी सैनिक महामंडळाच्या सुपरवायझरकडून शरीर सुखाची मागणी सुद्धा करण्यात आली. यासह पीडितेसोबत अश्लील संभाषण केले गेले. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी सतीश पिंपळकर आणि अन्य लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. माजी सैनिक महामंडळ वाशिम येथील कर्मचाऱ्याविरुद्ध एका माजी सैनिकाच्या मुलीने विनयभंगाची तक्रार दिलेली आहे. त्यावरून पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 75(2) भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत 8 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी लाखो भाविक खामगाव ते शेगाव अशी पायदळ दिंडी यात्रा करतात. मात्र यंदा भाविकांच्या वाटेत काही अडथळे निर्माण झाले होते, ज्याची प्रशासनाने वेळीच दखल घेतली आहे. खामगाव ते शेगाव हा साधारण 17 किलोमीटर लांबीचा पायदळी दिंडी मार्ग, जिथे श्रद्धेची पावले पडतात आणि भक्तीचे स्वर गुंजतात. परंतु याच पवित्र मार्गावर अतिक्रमण, काचेचे तुकडे आणि झाडे झुडपे वाढल्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आमच्या प्रतिनिधीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेत या समस्यांची जाणीव करून दिली. त्यानंतर प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकट दिनानिमित्त संपूर्ण मार्गाची स्वच्छता केली. मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आले. रस्ता समतल केला गेला आणि काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग भक्तांसाठी सुरक्षित करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील शहीद आष्टी परिसरातील पेठ भागात श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाही उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येत आहे. गेल्या सलग 22 वर्षापासून हा धार्मिक सोहळा श्रद्धा आणि परंपरेने येथे आयोजित केला जात आहे. माझ्या जीवाचा बनला तुकाळ, तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्ध. या सोहळ्याची सुरुवात 1 फेब्रुवारीपासून झाली असून 7 फेब्रुवारीपर्यंत गजानन महाराजांच्या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी 2 ते 6 या वेळेत हेमंत महाराज फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज मंदिर परिसरात पारायण सुरू आहे. या पारायणासाठी परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या धार्मिक कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे तसेच भाजपचे आमदार सुमित वानखडे उपस्थित आहेत. यासोबतच मंदिराचे अध्यक्ष योगेश पाटणकर, सचिव वर्षा दलाल, उपाध्यक्ष वंदना गोटाळे, केशव गोटाळे, विमल महादेव सोनार, जोशना गजानन ठाकरे, वर्षाताई दलाल, मंदाताई बरमकर, निलुताई गुल्हाणे यांच्यासह अनेक भक्तगण व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
या सोहळ्याची सांगता 8 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. वाशिम शहरात सध्या मोकाट श्वानांचा हैदोस वाढताना दिसत असून लहान मुलांसह नागरिकांवर श्वानांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून श्वान चावण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम शहरात सकाळी शाळेला जाणारी लहान मुले, सायंकाळी खेळणारी मुले तसेच कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक यांना मोकाट श्वानांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसातच शहरातील अनेक भागांमध्ये लहान मुलांना श्वानांनी चावल्याच्या घटना घडल्या असून संबंधित मुलांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे वाशिम नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोकाट श्वान पकड मोहीम, निर्विजीकरण आणि लसीकरण याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील पालकवर्ग आणि नागरिकांकडून नगरपालिकेने तात्काळ मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, श्वान पकड मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे. मात्र आता तरी नगरपालिका याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियाचा वापर हल्ली केवळ संवादासाठी नाही तर कुणाची तरी बदनामी करण्यासाठी केला जातोय. अशीच एक घटना, संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. पुण्याच्या एका तरुणाने महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे, जो पुणे पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे, त्याने फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीच्या नावाने एक बनावट अकाउंट तयार केले. या अकाउंटवरून त्याने 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीचे अश्लील मजकूर असलेले फोटो व्हायरल केले. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पीडित महिलेने त्याला जाब विचारला तेव्हा आरोपीने भीती न बाळगता उलट आणखी अश्लील साहित्य व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आता मूर्तिजापूर शहर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पीडिता जी आहे ते पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरात राहत आहे. तिची एक मैत्रीण आहे, तिची आणि आरोपीची ओळख होती. तर या पीडिताला त्या आरोपीने बनावट इंस्टा अकाउंट बनवून तिच्याबाबतचे अश्लील मेसेज, तिचा फोटो वापरून पाठवले आहेत. तर यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 148/2026 कलम 66C 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम त्यासोबत भारतीय न्याय संहिताचे कलम 79 आणि 351 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीला त्या अटक नाही, कारण आरोपी हा बाहेर गावी जात आहे. त्यामुळे बाकीचे टेक्निकल सगळ्या बाबींची माहिती घेऊन त्या आरोपीला अटक करून आम्ही पुढील तपास करतात. आपल्या माध्यमातून मी सर्वांना एक आवाहन करेन, आणि विशेषतः महिला आणि मुलींच्या साठी, की बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचे जे सोशल मीडियावरचे जे अकाउंट असतात, फेसबुक असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, तर यामध्ये ते काय करतात, त्यांच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा जवळच्या लोकांना त्यांचे अकाउंटचे डिटेल्स शेअर करतात, पहिली गोष्ट. आणि त्याच्यातून काय होतं मग की ते जर त्यांचा युजरनेम पासवर्ड जर समोरच्या व्यक्तीकडे गेला तर अशा प्रकारच्या घटना घडतात. या गुन्ह्याच्या बाबत देखील असाच एक प्रकार आहे की तो एका दुसऱ्या व्यक्तीचा इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करून या पीडिताबाबतचे असलेले फोटो म्हणा किंवा मेसेजेस तो व्हायरल करत आहे. तर आपल्या माध्यमातून हे सांगेल की कोणीही सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहिलं पाहिजे. आपल्या ज्या सोशल मीडियाचे जे युजर नेम पासवर्ड आहे ते आपल्या व्यतिरिक्त इतरांना त्यांनी शेअर नाही केले पाहिजेत. दुसरी गोष्ट की अनोळखी व्यक्तीचं फ्रेंड रिक्वेस्ट असेल किंवा मेसेजेस असतील तर त्याला रिप्लाय न देणे हे खूप चांगलं आहे. आणि जर यातून सुद्धा जर अशी एखादी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्यांनी येणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांच्या तक्रारीनं पुढील कायदेशीर कारवाई करणं आपल्याला शक्य होईल. अकोला हायवेवर भरधाव ट्रकने 3 गोवंशांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 गायी जागीच ठार झाल्या असून एक गंभीर जखमी आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अकोला हायवेवर सुसाट वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने 3 गोवंशांना चिरडल्याची भीषण घटना घडली.
ट्रक चालकाच्या अनियंत्रित वेगामुळे 2 गायी जागीच ठार झाल्या, तर एका गायीला कमरेत गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला. अपघात झाल्यानंतर मार्गाने ये जा करणाऱ्या काही वाहन चालकांनीही मदतीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. माहिती मिळताच एकनिष्ठ गोसेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गोसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत गोवंश रस्त्याच्या कडेला सुरक्षित केले व जखमी गायीला उपचारासाठी हलविले. वाढता वेग, निष्काळजी वाहन चालकपणा आणि हायवेवरील बेशिस्त वाहतूक यामुळे गोवंशाचे बळी जात असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती शहरातील कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारीसह अंमली पदार्थाच्या विळख्यातून शहराला मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता दर शनिवारी पोलीस आयुक्तालयात जनता दरबार भरवला जाणार असून नागरिकांच्या समस्यांचे जागीच निराकरण केले जाणार आहे. अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये असते. ही अडचण दूर करण्यासाठी आयुक्त राकेश ओला यांनी थेट संवादांचा मार्ग निवडला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना वारंवार पोलीस ठाण्याचे फेरे मारावे लागणार नाहीत. विशेषतः अंमली पदार्थ आणि वाढत्या गुन्हेगारीवर कडक कारवाई करण्यासाठी हा जनता दरबार एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय असावा, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लोकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त राकेश ओला म्हणाले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने दुमदुमली संत नगरी. प्रगट दिनासाठी मंदिर रात्रभर राहणार खुले. भक्तीचा महाकुंभ. श्री गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनासाठी लाखो भाविक शेगावात दाखल. गजानन नामाच्या गजरात अकोलेकर शेगावी. संत श्रेष्ठांच्या दर्शनाची लागलीसे आस. भक्तीच्या वाटेवर भाविकांचा महासागर. मंदिर सजावटीच्या फुलांच्या मागणीत झाली वाढ. हार, सजावटी फुलांचे दर मात्र एका दिवसासाठी महागले. शहरातील फुल विक्रेत्यांकडे गुलाबाची कमतरता, तरीही खरेदीदारांची गर्दी. प्रेमाचा रंग महागला. रोज डेला गुलाबाच्या दरवाढीचा फटका. अमरावतीत आता तक्रारींना मिळणार थेट न्याय. पोलीस आयुक्तांचा जनता दरबार झाला आता सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.